ए महालक्ष्मी, हे ती गाणी बंद कर ना. म्हणजे माझ्यावर कशाला ओरडतोय? कारण तुला सिच्युएशनच कळत नाहीये. इथे घरामध्ये काय घडतंय आणि तुझं काय चाललंय. त्या गाढवाला सिद्धार्थला ती फाईल सापडत नाहीये. बरोबरच आहे, बरोबरच आहे. याने ना जॉबच केला पाहिजे. त्याला ती फाईल सांभाळता येत नाही आणि हा काय फॅक्टरी सांभाळणार आता. जर आदितीने ती फाईल पाहिली तर सगळं संपलं. बघितले काय म्हणाल? बघितले? व्हॉट डू यू मीन? सर, आदितीला कळलंय की मी तिला हनीमूनला घेऊन जाणार नाहीये, तर फसवून अमेरिकेला घेऊन जाणार आहे. मी कुणामुळे कळलं? हा, कसं कळलं? कोणामुळे नाही, ऑफिसमध्ये जाऊन तिने स्वतः फाईल शोधून काढली सर. तिला वाटलं की फाईल मधल्या व्हिसा ऍप्लिकेशन वरून तरी कळेल की मी तिला हनीमूनला कुठे नेणार आहे, पण तिने फाईल उघडली आणि अरे तिने ती फाईल शोधलीच कशी? तुला माहितीये ना ती फाईल इम्पॉर्टंट होती म्हणून. व्यवस्थित नाही सांभाळता आली तुला. आणि काय गरज होती तुला तिला चॅलेंज करायची? कुठं जातोय हनीमूनला ते शोधून दाखव म्हणायची. आणि ती एवढी जर क्युरियस होती तर तुला वेगळं ठिकाण नाही सांगता आलं का तिला? फार मोठा मूर्खपणा केलाय सिद्धार्थ देशमुख तू. आता तिला हे सगळं कळलंय आणि हे सुद्धा कळलं असणार आहे की आता मीच तुला सगळी मदत करतोय. नाही सर, ती असं नाही म्हणाली. अरे तसं नाही म्हणाली, पण मग तिला संशय जर आलाय ना. आपण तिला न सांगता मीटिंग करतोय हे तिने पाहिलंय ना. सिद्धार्थ, फार मोठी चूक केली मी तुझ्यासारख्या माणसावर विश्वास ठेवून. आणि माझ्या बाबतीत नेहमी हेच घडत आलंय. मला कधीच योग्य माणसाची साथ मिळाली नाही आणि आता तू आलाय माझ्या नशिबी. आणि आधी ही मिलिंद, आर यू मॅड? तुला लाज नाही वाटत? इथे घरामध्ये आधी तिला सगळं कळलंय आणि तू हे थोबड्याला फेक पॅस लावून काय ते पडून राहिली आहेस? माझ्यावर ओरडणं बंद कर मिलिंद. तुझा प्लॅन फ्लॉप झाला त्याचा राग तू माझ्यावर का काढतोयस? सी, याचं हे नेहमीच झालंय. त्याच्या आयुष्यात ज्या काही गोष्टी घडल्यात ना त्याचा सगळा दोष तो मला देत आलाय नेहमी. कधी याचं कोणाशी भांडण झालं ते माझ्यामुळेच झालं. बिझनेस मध्ये काही प्रॉब्लेम झाला त्याच्यातही माझाच दोष आहे. कधी लॉस झाला हा माझ्यावर ढकलून मोकळा व्हायचा आणि ह्याच्या घरचे मूर्ख याच्यावरच विश्वास ठेवायचे. आणि मग मीच वाईट, मीच चुकीची. नो 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 नो, यू आर ॲब्सोल्युटली ऑलवेज राईट. पण चूक माझी झाली. मी तुझ्याशी लग्न केलं ग. मिलिंद, तू हे सतत माझ्यावर ढकलणं, मला ब्लेम करणं बंद कर. प्रत्येक गोष्टीचा दोष माझ्यावर ढकलून तुला हिरो व्हायचं असतं का? थँक्यू मॅम. हा, थँक्यू सो मच. तुमच्यामुळे मला आयडिया सुचली. गुड नाईट. आता हा काय घोळ घालणार आहे? महालक्ष्मी, हे तू नेमकं असं काय म्हणालीस ग? लुक, मी जे काय म्हणत होते ते तुला म्हणत होते. मला काय माहित त्याला आता नवीन काय सुचलं ते. पण आता हे तुझ्यामुळे सुचलं ना. माझा नक्की वाट लावणार तो. मिलिंद, हे शट अप. सखा, पानं घे. हे काय आणलं? आणि बोलव सगळ्यांना, जेवण तयार आहे. हो, लगेच जातो. सिद्धू, ये लवकर जेवायला, तयार आहे. आपल्याला जे कळलंय त्याची पेरणी आत्तापासूनच करावी लागेल. नाही, नकोय मला जेवायला. सिद्धू, काय झालं? नाही, काही नाही. जेवायची इच्छा नाही आहे म्हणून नकोय मला जेवायला. सिद्धू, अरे बाळा, सगळं नीट तर आहे ना? ठीक आहे. मी
सॉरी अदिती, पण मला हे करावं लागेल. तुला त्रास होईल, पण मी हे सगळं आपल्या चांगल्यासाठी करतो. काय चाललंय तुझं? आता काय केलंय मी? काल सुद्धा जेवला नाहीयेस, आज सुद्धा नाश्ता केला नाहीस, सकाळपासून चहा सुद्धा घेतला नाहीयेस. मोठ्या बाईंना काळजी वाटते. आणि तुला? खाऊन घे काहीतरी. मी ऑफिसला जाते, रिक्रुटमेंट आहे आज, काही लोक येतील. रिक्रुटमेंट? हो, आता ऑफिस वर्क सुरू करावं लागेल ना. आज रिक्रुटमेंट आहे आणि तुम्हाला सांगितलं पण नाहीस? का तू येणार आहेस? काही गरज नाही. घरच्यांशी खोटं वागतोयस, माझ्याशी नको वागूस. कारण मला माहिती तुला फॅक्टरीमध्ये काहीही इंटरेस्ट नाही. खाऊन घे काहीतरी. किती तिखट आहे, प्लीज पाणी. थँक्यू. तर साखर आणू का? मुलीचं लग्न होऊन 1 महिना होऊन गेला तरी इथेच आहात, तरी अजून इथल्या जेवणाची सवय नाही होत विहीणबाई. हा, आम्हाला नाही बाई लागत तिखट. रत्नाक्का, असं नका बोलू. नाही, तुम्हाला नाश्ता तिखट लागणारच नाही हो. तुम्हाला आम्ही इथे राहतोय हे तिखट लागतंय ना. तरी मी मिलिंदला म्हणाले होते की जाऊया आपण. अहो वीणबाई, आम्हाला अजिबात असं वाटत नाहीये आणि त्यांनाही असं नव्हतं म्हणायचं. अहो तुम्ही कायमचं इथे राहिलात ना तरी आमची हरकत नाही. नो वे. कायमचं इथे राहायला आम्ही काही रत्नाक्का नाही आहोत ना. या आम्हाला बोलतात ना इथे राहण्यावरून. मग स्वतःचं काय? नाही म्हणजे लग्न झालेल्या मुलीने सासरी असायला हवं. पण ह्या तर इथेच असतात कायम, माहेरी. रत्नाक्का थांबा. विहीणबाई, मला भांडायचं नाही, पण रत्नाक्कांचा हक्क आहे. त्या मुलगीच या घरच्या, त्या कितीही दिवस इथे राहू शकतात. आणि हो, त्यांना टोमणे मारायचा हक्क फक्त आमचा आहे. हो का? मग आमची मुलगी सुद्धा ह्या घरची सून आहे. हा, तिची आम्हाला काळजी आहे. तिथे ऍडजस्ट होतीये की नाही, कारण तिला इतक्या लोकांची सवय नाहीये. तिला काही अडचण तर नाहीये ना. तिला नीट जमवून घेता येत आहे ना. याची खात्री पटली की निघू आम्ही इथून. आणि मी तुम्हाला इथून जा, तुमच्या राहण्याचा इथे आम्हाला त्रास होतोय असं म्हटलेलंच नाहीये. नाही, कळलं ना मला तुम्हाला काय म्हणायचं होतं ते. पण आम्हाला आमच्या मुलीची काळजी आहे म्हणून आम्ही इथे राहतोय. आणि तसंही तुम्हाला जर त्रास होत असेल ना तर आम्ही हॉटेलमध्ये राहू शकतो इथे. अहो वीणबाई, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आम्हाला खरंच असं काही वाटत नाहीये. मॉम, हे बघ, तुमच्या राहण्याचा इथे कोणालाच त्रास होत नाही. पण आतापर्यंत मी काही बोलले नाहीये. मला असं वाटतं तुम्ही जावं मुंबईला आता.
अदिती हे बघ बेटा, मी काय डॅड प्लीज नको काळजी करूस. खूप काळजी करता तुम्ही दोघंही. मी करेन रे हँडल इथे सगळं. सगळे माझी इतकी काळजी घेतात, सांभाळून घेतात मला. सो डोंट वरी. अदिती, अगं तुझे आई वडील आहेत ते. हो, म्हणून तर हक्काने सांगू शकते ना मी. अगं पण मोठ्या बाई नाही. मॉम डॅड, मला असं वाटतं तुम्ही अदिती निघूया, ऑफिसला जायला उशीर होतो. अदिती, सिद्धू नाही येते तुमच्या बरोबर ऑफिसला? नाही, तो हनीमूनचं प्लॅनिंग करणार आहे आज. येते. अगदी कळतंय तू रागात आहेस, पण तू असं वागून मला मदतच करतेस. आता बघ मी काय करतो. सिद्धू, 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 मला दार उघड. मोठी बाई, मला एकटं राहायचंय. सिद्धू, अरे काय झालं? नाश्ता करायला पण आला नाहीस? नाही, नकोय मला. सिद्धू, दार उघड. मला नकोय. मी सांगते ना, दार उघड. मोठी बाई, सिद्धू, दार उघड. अरे काय रे हे? नाही काय नाही. सिद्धू, अरे काय झालं? खरं सांग मला. कालपासून काय खाल्लं पण नाही. त्यात आदिती देखील वेगळं वागते. तू असं अस्वस्थ दिसतोय. काय झालं सिद्धू? अरे काही भांडण झालं का तुमच्यात? सिद्धू, काय झालं बेटा? ये बस. सिद्धू, अरे बाळा काय झालं? सिद्धू, मोठी बाई, अदितीने पेपर्स फाडले. काय? अरे कसले पेपर्स आहेत हे? तिला हनीमूनला नाही जायचंय म्हणून मग त्यांनी हे विजा ऍप्लिकेशनचे पेपर्स फाडून टाकले. बघ ना, एवढं सगळं मनापासून करतोय आणि तिने हे. अरे पण का? काय झालं? एवढं टोकाचं भांडण? आदिती अशी मुलगी नाही की ती इतकी चिडेल. हो ना, माझंच चुकलं. म्हणजे मला तिला समजून घ्यायला हवं होतं. तिला काय हवं काय नको जाऊ दे. अरे पण काय हवंय तिला बाळा? जाऊ दे ना, तू नको काळजी करूस. आणि तसंही तू प्रत्येक वेळेला सांभाळायला असणारच का? तू नको, खरंच खरंच तू नको काळजी करूस. तू जा बाहेर. सिद्धू, त्याकडे नाही बघवत रे असं. मी ठीक आहे. काय ठीक आहे? कळत नाही का मला? सिद्धू, हे बघ, खाऊन घ्या आधी. तू जा ना प्लीज बाहेर. मला थोडा वेळ एकटं राहायचंय. मी घेईन खाऊन. पण नक्की खा. काही लागलं तर सांग मला. खाऊन घे. घेतो खाऊन.
नेक्स्ट. अदिती कसला राग असा कामावर काढू नकोस. शांतपणे इंटरव्ह्यू. कसं शांत राहू मी युवराज? सिड इतकं खोटं वागेल असं वाटलं नव्हतं मला. अदिती मी समजू शकतो, पण तू असा राग जर कामावर काढलास तर आपल्या फॅक्टरीचा लॉस होईल. एखादा चांगला एम्प्लॉय आपल्या हातातून जाईल. आता सिद्धार्थ कसा बघला याचा अजिबात विचार करू नकोस. कामावर फोकस कर, तेवढाच चेंज मिळेल तुला. मॅडम आत येऊ का? तुम्ही ऑलरेडी आत आला आहात. अच्छा परत जातो, परत येतो. नाही या. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. माझं नाव गुलाब काटे. काय? युवराज, नाही मॅडम काही प्रॉब्लेम नाही. माझं नाव ऐकून सगळेच हसतात. एक मिनिट. तुम्हाला कुठेतरी पाहिलंय मी. अरे तुला कोणी सांगितलं हे नसतं उपद्व्याप करायला? हे मॅन कर ना यार काहीतरी प्लीज. चॅनलर चल हो बाजूला. तुम्ही तुम्ही सॉरी सॉरी मॅडम. सॉरी माझ्याकडून चूक झाली. अहो आधी क्रेनचं टेस्टिंगच केलं नव्हतं म्हणून माझ्याकडून चूक झाली. मी मुद्दाम नाही केला मॅडम. सॉरी. इट्स ओके. पण तुम्ही तर त्या क्रेनच्या कंपनीमध्ये कामाला होता ना? हो मॅडम, पण तुमच्या लग्नात क्रेन अडकली म्हणून माझी कंप्लेंट केली. मला तिथून कामावर न काढलं. पण मी अजून एकदा कामावर लागलो, तिथून पण कामावरनं मला काढून टाकलं. मॅडम प्लीज मला नोकरी द्या. कुठली पण नोकरी द्या. काय पण करीन. कुठल्या पाहिजे त्या पगारात करीन. पण मला नोकरी द्या मॅडम. माझ्या घरी माहित नाही मॅडम माझी नोकरी गेली. खोटं सांगून रोज मी घराच्या बाहेर पडतो कामावर जातो म्हणून. आता पैसे पण संपलेत. आता कसं खोटं बोलू मॅडम? कशाला खोटं बोलायचं? लाज नाही वाटत तुम्हाला घरच्यांशी खोटं बोलताना? ते तुमची काळजी करत असतील, तुमच्यासाठी देव पाण्यात ठेवून प्रार्थना करत असतील, आशेने बघत असतील तुमच्याकडे, आणि तुम्ही खोटं बोलता त्यांच्याशी. त्यांना कळलं तर वाईट वाटेल म्हणून लपवून ठेवायच्या गोष्टी, फसवायचं त्यांना. हो तुमची माणसं आहेत ना ती, जीव लावतात तुम्हाला, प्रेम करतात ना तुमच्यावर. खरं सांगितल्यानंतर दुखावली जातील पण पाठीशी उभी राहतील तुमच्या. एकटं नाही सोडणार तुम्हाला. आणि इथे तुम्ही तुमचं खरं करण्यासाठी एकटं सोडून जाताय त्यांना. लाज नाही वाटत? अहो पण मी कुठं त्याला एकटं सोडलंय? इट्स ओके. अदिती शांत हो. कळलं मला. मी निघतो. थांबा. आत्ता माझ्या समोर तुमच्या घरच्यांना फोन करून सगळं खरं सांगा. मी देते नोकरी तुम्हाला. आत्ता खरं सांगू? हो. मला खोटं अजिबात आवडत नाही.